लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार नाही. तर लक्षात घ्या, महायुती सरकार आणि महाविकास आघाडी सरकार या दोघांनी निवडणुकीच्या अगोदर घोषणा केलेली होती. त्यामध्ये महाविकास आघाडी सरकारने म्हटलेलं होतं, जर तुम्ही आम्हाला निवडून दिलं तर आम्ही महिन्याला 3000 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा करू. आणि महायुती सरकारने त्यातले त्यात एकनाथ शिंदे सरांनी म्हटलेलं होतं की जर का तुम्ही आम्हाला बळ दिलं, शक्ती दिली तर आम्ही 1500च्या ऐवजी 2100 रुपये करू. परंतु लगेच तरी तुमच्या खात्यावर 2100 रुपये पडणार नाही. त्यातले त्यात बऱ्याचशा महिलांच्या मनामध्ये असा संभ्रम निर्माण झालेला आहे की आता निवडणूक झालेली आहे, त्याच्यामुळे ह्या योजनेचे पैसे आता बंद होणार. त्यामुळे सरकार आपल्या खात्यावर काय आता 1500 रुपये सुद्धा टाकत नाही, 2100 तर दूरच. पण तसं होणार नाही. तर लक्षात घ्या, तुम्हाला निवडणुकीच्या अगोदर चौथा आणि पाचवा हप्त्याचे पैसे एकत्र देण्यात आलेले होते. म्हणजेच ते 3000 रुपये तुम्हाला एकत्र देण्यात आलेले होते. आता तुम्हाला पैसे मिळणार आहे ते डिसेंबर महिन्याचे. आता त्यातले त्यात एकनाथ शिंदे साहेबांनी म्हटलेलं होतं, जर का तुम्ही आम्हाला निवडून दिलं तर आम्ही काही डिसेंबरचे जे काही 1500 रुपये असतील ते तुम्हाला नोव्हेंबरच्या शेवटच्या हप्त्यामध्येच देऊ. म्हणजेच 20 नोव्हेंबरला निवडणूक होती, त्यानंतर 23 नोव्हेंबरला निकाल लागला आणि 23 नोव्हेंबरनंतर जसाही निकाल लागेल, सरकार स्थापन 26 नोव्हेंबरला होणार होतं. आणि जसंही सरकार स्थापन होईल तसंही तुम्हाला पैसे तुमच्या अकाउंटमध्ये जमा होण्यास सुरुवात होईल. परंतु अद्याप सरकार स्थापन न झाल्यामुळे 1500 रुपये जे काय आहेत ते महिलांच्या खात्यावरही जमा होत नाही. मग याबाबत काय अपडेट आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्या अगोदर जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. कारण की राजकारणी लोक निवडणुकीच्या अगोदर काय बोलतात आणि निवडणुकीनंतर काय बोलतात हे जाणून घेणंही खूप महत्त्वाचं असतं. तर लक्षात घ्या, महायुती सरकारने घोषणा केलेली होती की आम्ही जर का निवडून आलो तर आम्ही 2100 रुपये देऊ. म्हणजेच 1500चे 2100 रुपये करू. परंतु सध्या तरी महिलांच्या खात्यावर 2100 रुपये मिळणार नाही. तर ते का ते सांगतो. लक्षात घ्या, जर जे तुम्हाला 1500 रुपये मिळत आहेत ते 2024च्या अर्थसंकल्पामध्ये जाहीर केलेलं होतं की महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये द्यायचे. त्यानुसार 47,000 कोटी रुपये या योजनेसाठीचा बजेट मांडण्यात आलेला होता. आता जो काही 2100 रुपयाचा जो काही बजेट असेल, 2100 रुपये प्रत्येक महिलाच्या खात्यावर महिन्याला द्यायचं जर का ठरलं तर बजेटसुद्धा वाढवावा लागेल. मागचा जो बजेट होता तो 47,000 कोटी रुपयांचा होता. आत्ताचा तो बजेट 1500 रुपयाने होता. आत्ताचा जो बजेट असेल तो 2100 रुपयाने तयार करावा लागेल. आणि महाराष्ट्र सरकारचा अर्थसंकल्प हा फेब्रुवारी ते मार्च या दरम्यान मांडला जातो. त्यामुळे आता जर का तुम्हाला 2100 रुपये तुमच्या खात्यावर प्रत्येक महिना लागत असेल तर त्यासाठी कॅबिनेटची बैठक बोलवावी लागेल आणि त्यानंतर अर्थसंकल्पामध्ये तशी तरतूद करावी लागेल. जशी तरतूद मागच्या अर्थसंकल्पामध्ये होते की महिन्याला 1500 रुपये द्यायचे, त्यासाठी 47,000 कोटी रुपये वर्षाला खर्च येईल, तोच आता बजेट 2025ला मांडावा लागेल. आणि 2025मध्ये जो काही 47,000 कोटी रुपयाचा बजेट होता त्यामध्ये वाढ करावी लागेल. तेव्हाच तुमच्या अकाउंटमध्ये महिन्याला 2100 रुपये येतील. म्हणजेच 1500च्या ऐवजी 2100 रुपये जमा होण्यास सुरुवात होईल. परंतु तोपर्यंत तरी तुमच्या अकाउंटमध्ये 1500 रुपये येणार. आता बऱ्याच महिलांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला की महायुती सरकार आलेलं आहे, आता काय पैसे येत नाही. परंतु तसं होणार नाही. जसं सरकारने तुम्हाला कबूल केलेलं आहे त्या योजनेसाठी पैसे मंजूर झालेले आहेत. म्हणजे 47,000 कोटी रुपये योजनेसाठी पैसे मंजूर झालेले आहेत. त्यामुळे वर्षभर तरी ही योजना बंद होणार नाही. कितीही सरकारने प्रयत्न केला तरी ही योजना बंद करता येणार नाही. कारण की मागच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये ह्या योजनेसाठी पैशांची तरतूद करून ठेवलेली आहेत. 47,000 कोटी रुपये बाजूला काढून ठेवलेले आहेत असं सुद्धा समजू शकता तुम्ही. त्यामुळे महिलांच्या अकाउंटमध्ये महिन्याला 1500 रुपये नक्की पडत राहणार. आता यात एक महत्त्वाचं वाक्य होतं की आम्ही डिसेंबरचे पैसे नोव्हेंबरमध्येच देऊ. परंतु हे सगळं सरकार स्थापन झाल्यावर होऊ शकतं. आत्तापर्यंत सरकार स्थापन झालेले नाहीत. आता लक्षात घ्या, 5 डिसेंबरला शपथविधी आहेत. जसाही शपथविधी कंप्लीट होईल, पूर्ण होईल, त्यानंतर मंत्रिमंडळ स्थापन होईल. आता त्या मंत्रिमंडळाची बैठक होईल आणि त्या बैठकीनुसार तुम्हाला डिसेंबर महिन्याचे, अजून डिसेंबर महिना संपायला 30 दिवस बाकी आहेत. तर तोपर्यंत तरी महिलांच्या खात्यावर डिसेंबर महिन्याचे पैसे डिसेंबरमध्येच पडतील आणि ते 1500 रुपये पडणार आहेत. जर तुम्हाला कोणी म्हणत असेल की 2100 रुपये पडतील तर तसं होणार नाही. त्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद करावी लागते, जी की आता 2025च्या अर्थसंकल्पीय बजेटमध्येच करता येईल. आणि जो बजेट मांडला जाणार आहे तो फेब्रुवारी 2025मध्ये मांडला जाईल. जसाही फेब्रुवारी 2025चा बजेट मांडला जाईल त्यामध्ये 47,000 कोटी रुपयांमध्ये वाढ केली जाईल. म्हणजे तेव्हाच 1500चे 2100 रुपये होतील. तोपर्यंत तरी 1500चे 2100 रुपये होणार नाही. तोपर्यंत जसे पैसे पडत आहेत तुम्हाला 1500 प्रत्येक महिन्याला, तसेच पडत राहणार आहे. आता याबाबतची विचारणा केली असली तरी भाजपचे महत्त्वाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सुद्धा कसं सांगितलेलं आहे, जोपर्यंत बजेटमध्ये तरतूद होत नाही तोपर्यंत पैशाची विल्हेवाट लावता येत नाही, तोपर्यंत पैशांमध्ये किंवा योजनेतील पैशामध्ये वाढ करता येत नाही. त्यामुळे अर्थसंकल्पीय बजेट मांडू द्या. जसंही बजेट मांडलं जाईल त्यामध्ये जशी वाढ होईल तसे तुमचे 1500चे 2100 रुपये होतील. परंतु तोपर्यंत तरी 1500 रुपयेच तुमच्या अकाउंटमध्ये येत राहतील. आणि डिसेंबरचे पैसे हे डिसेंबर महिन्यातच येतील, जानेवारीचे येतील आणि फेब्रुवारीचे येतील. बाकी मार्चचे 2100 येत्या का 1500 येत्या हे बजेटमध्येच आपल्याला कळेल. बाकी अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी तुम्ही नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओलाही नक्की लाईक करा. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तरी धन्यवाद.